पार्थ, तुम्ही खासदारकीची शपथ गुलाबी जॅकेट घालून जरी घेतलेली असली तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तुमची पवार कुटुंबाची मालमत्ता नाही असा संदेश देत प्रफुल्ल पटेल यांनी विधान परिषदेची उमेदवारी जिशान सिद्दीकी यांना दिलेली आहे. आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यामध्ये प्रचंड असं वैमनस्य निर्माण झालेलं आहे. फक्त शीतयुद्ध नाही तर अतिशय घमासान असे मतभेद झालेले आहेत आणि त्यासंबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. हे बघा, 28 जानेवारी अजितदादांचं जे अकाली निधन झालं त्यामुळं महाराष्ट्रावर आभाळ कोसळलं, पवार कुटुंबावर आभाळ कोसळलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील आभाळ कोसळलं. अशा परिस्थितीमध्ये आता आपण टाळूवरचं लोणी खायला काय हरकत आहे अशा पद्धतीचं हीन राजकारण चौकडीने सुरू केलं. म्हणून बारामतीसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली. इतकाच नाही, भारतीय जनता पार्टी सोबत आपण सत्ता संगत करायची आहे, त्यामुळं आपण त्या नेत्यांचं ऐकलंच पाहिजे अशा पद्धतीने विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम कसा दिला जाईल या पद्धतीने अनेक खेळी या चौकडीने खेळल्या. आता पार्थ पवार यांच्या हे सगळं लक्षात येत होतं आणि आता कसंही करून आपण राष्ट्रीय अध्यक्षा झालेल्या सुनेत्राताई पवार यांचे हात बळकट करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळं पार्थ पवार हे आता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला केंद्रस्थानी आणू पाहत आहेत. परंतु प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे इतक्या सहजी त्यांना ते जमू देतील असं अजिबात नाही. आता दैनिक लोकसत्ता एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र आहे. या वर्तमानपत्राने आज पहिल्या पानावर त्यासंबंधी एक बातमी प्रकाशित केलेली आहे, ज्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्या बातमीत काय म्हटलेलं आहे? नरेश अरोरा डिझाईन बॉक्सचे संचालक, ज्यांनी प्रतिमा, इमेज मेकिंग, ब्रँडिंग वगैरे वगैरे सगळा सल्ला विधानसभा निवडणुकीमध्ये 200 कोटी रुपये घेऊन अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. आता ते कंत्राट रद्द झालेलं आहे. त्या कंत्राटाविषयी थेट आकडे आणि खूप तपशील जरी नसला तरी थेटपणे नरेश अरोरांचं नाव त्या बातमीमध्ये छापण्यात आलेलं आहे. आणि आता नरेश अरोरा हे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या अर्थाने सल्लागार नाही. पुणे महानगरपालिका निवडणूक ज्या वेळेला लागली होती किंवा ती प्रक्रिया चालू होती त्याच्या काही दिवस आधी डिझाईन बॉक्सच्या पुण्याच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सची धाड पडली होती. अनेक गोष्टी आहेत. मग हे नरेश अरोरा एक हिरोच्या थाटामध्ये 29 जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी अपघात झाला अजितदादांचा त्याच्या दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये स्वतःच्या विमानाने तिथे अवतरले होते. त्यांचा तो थाट माट बघून अनेकांनी तोंडामध्ये बोट घातली. नरेश अरोरा सुनेत्राताई पवार यांच्याकडे गेले आणि त्यांना सल्ला दिला असं म्हणतो. काय सल्ला दिला? की ताई, तुम्ही आता ताबडतोब उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या. पक्षाचं जे काही करायचं आहे ते प्रफुल्ल पटेल हे पाहतील. म्हणजे काय की ते राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा असा सल्ला त्यांनी दिला. अशी या संबंधी चर्चा आहे. आता मात्र पार्थ पवार यांना ते होऊ द्यायचं नव्हतं. मग त्यांनी त्या पद्धतीने सगळ्यांना त्या नेत्यांना सांगितलं की असं करता येणार नाही आणि त्यामुळे चौकडी लगेच बोलायला लागली. छगन भुजबळ बोलले, पटेल बोलले, तटकरे बोलले, मुंडे बोलले की आता राष्ट्रीय अध्यक्ष देखील आम्ही सुनेत्राताई पवार यांना करणार आहोत. आणि मग 26 फेब्रुवारीला त्याप्रमाणे अधिवेशन भरवण्यात आलं आणि तो ठराव संमत केला. तो संमत करत असताना एक चाल खेळली. काय चाल खेळली?
निवडणूक आयोगाला यांनी त्या 26 फेब्रुवारीच्या आधी 10 दिवस आधी एक पत्र लिहिलं. त्याच्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची स्वाक्षरी आणि श्रीवास्तव, ब्रिजमोहन श्रीवास्तव हे दिल्लीचे ते सचिव जे प्रफुल्ल पटेल यांचे खास आहेत, त्यांची स्वाक्षरी. निवडणूक आयोगाला सांगितलं की राष्ट्रीय अध्यक्ष यांना जसे अधिकार आहेत तेवढेच अधिकार कार्यकारी अध्यक्षाला देखील आहेत, हे याची नोंद घ्यावी. आणि मग हे जसं सुनेत्राताई पवार, पार्थ पवार यांना कळालं की आपल्या ह्या चौकडीने असा एक उद्योग केलेला आहे, त्याच्यानंतर 10 मार्चला त्यांनी ते पत्र दिलं की 28 जानेवारी ते 10 मार्च पर्यंत हे पत्र आपल्याला मिळेपर्यंत जो काही पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे तो निरस्त करावा, तो रद्द करण्यात या, अशा प्रकारचं दिलं. त्याच्यानंतर ईमेल देखील केले, जे ईमेल निवडणूक आयोगाने ग्राह्य धरले आणि प्रफुल्ल पटेल यांच्या श्रीवास्तव या व्यक्तीने पाठवलेले ईमेल खारिज करून टाकले. मग आता अलीकडच्या काळामध्ये एक नवीन जो मुद्दा आला म्हणजे बारामतीची निवडणूक, त्याच्यामध्ये प्रचार करणं, मग बारामतीमध्ये बोर्ड लागणं की पटेल तटकरे घातकी वगैरे असे बोर्ड लागले. ते भलं ते सांगता सभेला आले, परंतु त्यांनी जी काही ज्या पद्धतीने भूमिका बजवायला पाहिजे होती ती काही बजावली नाही. अगदी सुनेत्राताई पवार ज्या वेळेला राज्यसभेचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीमध्ये गेल्या, हे दोघं तिकडे फिरकले देखील नाही. हे सगळे उद्योग त्यांनी केले. आणि मग आता विधान परिषदेची निवडणूक आली, मग त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप केला पाहिजे. मग पार्थ पवार, आता तुम्ही जरी म्हणत असला की पुण्यातले ते उद्योजक काकडे त्यांच्या मुलाला द्या वगैरे, असं ते काय होऊ दिलं जाणार नाही. शेवटी पक्षाचा निर्णय सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं एकदम एकाधिकारशाही तुम्ही जर करू पाहत असाल तर ते मान्य होणार नाही, हे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. मग आता जसं आपण सुरुवातीला म्हटलं की नरेश आरोरा, आता नरेश आरोरा हे का वारंवार नाव घ्यावं लागतं? ते यासाठी घ्यावं लागतं की रोहित पवार यांनी एकदा टीका केलेली आहे की हे कंत्राट रद्द व्हावं आणि त्या विषयावरून अजितदादा पवार आणि पटेल आणि काही नेत्यांचं जोरजोरात भांडण सुरू होतं, वाद सुरू होता. तशी चर्चा ऐकल्याचं एका व्यक्तीने रोहित पवारांना सांगितलं, याविषयीची माहिती त्यांनी दिली होती. आता ह्या नरेश आरोरा यांची हकालपट्टी झालेली आहे, पार्थ पवार यांनी ती केलेली आहे. आता याच्यामध्ये पुढचं जे राजकारण आहे ते आता ते स्वतः खासदार झालेले. मग ते खासदार तुम्ही झालेला आहात तरी तुम्हाला मुंडवा घोटाळा प्रकरण, ती टांगती तलवार आहे खारगे समितीचा अहवाल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला वागावं लागणार आहे. तुम्ही त्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजेत वगैरे, असं ते सगळं व्यवस्थितपणे घेरलं जात आहे पार्थ पवार यांना. आणि पार्थ पवार यांचा नाईलाज आहे, अपरिहार्यता आहे. त्यांना या नेत्यांचं ऐकावं लागणार आहे, अशी एकूण स्थिती आहे. आता दुसरीकडे जी चर्चा सुरू आहे की 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार, मग खासदार सुप्रिया सुळे असं म्हणालेले आहेत की मी काही तसं होऊ देणार नाही. तो एक स्वतंत्र विषय आहे, त्याविषयी आपण बोलूच. आता प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांचा हे जे पेटलेलं शीतयुद्ध आहे ते अजून कोणत्या स्तराला जात आहे हे आपल्याला कळेलच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.